नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र तुळशीदास आहिरे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय वणी येथील अर्थशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक आपल्याला अर्थशास्त्र हा विषय शिकविणार आहे। सर्वप्रथम मी आपले SYB या वर्गात प्रवेश घेतल्याबद्दल आणि अर्थशास्त्र हा विषय स्तरावर निवडल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ह्या ठिकाणी करतो। मित्रांनो, स्पेशलचा जो काही आपला दुसरा विषय आहे त्याचं जे काही टायटल आहे ते आहे स्थूल अर्थशास्त्र, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो। त्यालाच समग्र अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र असे पर्यायी शब्द वापरले जातात। मित्रांनो, सेमिस्टर 3 मध्ये हा आपला पेपर असणार आहे। आजचा जो काही आपला चर्चेचा विषय आहे तो आहे आपल्याला विद्यापीठाने तिसऱ्या सेमिस्टरसाठी जो काही अभ्यासक्रम नेमून दिलेला आहे, जो सिलेबस दिलेला आहे त्यावर आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। सिलेबसमधील आपलं पहिलं प्रकरण आहे स्थूल अर्थशास्त्राची ओळख, त्यालाच इंग्रजीमध्ये इंट्रोडक्शन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं। या पहिल्या प्रकरणामध्ये आपण प्रास्ताविक अभ्यासणार आहोत की यामध्ये नेमकं स्थूल अर्थशास्त्र काय आहे त्याचा विचार यामध्ये आपण करणार आहोत। दुसरा मुद्दा त्यामध्ये आहे स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ। स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये आपण एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्थेचा त्यामध्ये अभ्यास करतो, तर त्याला आपण स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतो। तिसऱ्या मुद्द्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप काय आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे। चौथ्या मुद्द्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती ही कोणकोणत्या ठिकाणी आहे त्याचा विचार आपल्याला त्यामध्ये करायचा आहे। एकंदरीतच स्थूल आर्थिक घटक, स्थूल आर्थिक सिद्धांत, स्थूल आर्थिक धोरणे अशा 3 मुख्य ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती सांगितली जाते। त्यानंतर पाचवा जो काही मुद्दा असणार आहे तो आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व। त्यामध्ये स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे काय आहे याचा विचार आपल्याला त्यामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर 6व्या मुद्द्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा, कोणकोणत्या मर्यादा त्या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्राला येतात याचा विचार आपल्याला करायचा आहे। 7व्या मुद्द्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2 अर्थशास्त्रांमधील काय फरक आहे त्याचा विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे। दुसरं प्रकरण असणार आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्यालाच नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं। राष्ट्रीय उत्पन्नाचं अर्थ विचारात घेत असताना आपण राष्ट्रीय उत्पन्न काय आहे, कशाला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं याचा विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या देखील आपण यामध्ये अभ्यासणार आहोत। यामध्ये मार्शल आहे, पिगू आहे, फिशर आहे अशा विविध अर्थशास्त्रज्ञांनी अर्थशास्त्राची राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत। त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही महत्त्व आहे ते देखील आपल्याला अभ्यासायचं आहे। चौथा जो काही मुद्दा त्यामध्ये असणार आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना। राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही संकल्पना आहे त्या एकूण 6 स्तरावर विचारात घेतल्या जातात। त्यामध्ये अ आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन, ब आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, क आहे घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पादन, ड आहे वैयक्तिक उत्पादन, ई आहे व्ययशक्य उत्पन्न आणि ई आहे दरडोई उत्पन्न। त्यानंतर 5वा जो काही मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन। राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही मापन आहे ते मापन करण्यासाठी एकूण मुख्य 3 पद्धतींचा वापर केला जातो। त्यात उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती अशा 3 पद्धतींचा वापर केला जात असतो। 6वा जो काही मुद्दा आहे तो आहे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह। उत्पन्नाचा जो काही चक्राकार प्रवाह आहे त्या उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहामध्ये एकूण 3 प्रतिमान सांगितले आहेत। यामध्ये महत्त्वाचं जे काही प्रतिमान आहे ते आपण 2 क्षेत्रीय प्रतिमान अभ्यासणार आहोत। याच्या व्यतिरिक्त देखील 3 क्षेत्रीय प्रतिमान आहे, 4 क्षेत्रीय किंवा चतुर्क्षेत्रीय प्रतिमान देखील आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे। 7वा जो काही मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना येणाऱ्या अडचणी। राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना मुख्य 2 अडचणी येत असतात। पहिली जी काही अडचण त्यामध्ये येत असते
ती म्हणजे संकल्पनात्मक किंवा तात्विक अडचण, आणि दुसरी जी काही अडचण येत असते ती म्हणजे सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचण. तर याचा जो काही सविस्तर विचार आपण ज्यावेळेला लेक्चर पुढे घेणार आहोत त्यामध्ये याची सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे. मित्रांनो, तिसरं जे काही प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणाचं टायटल आहे रोजगार व उत्पन्नाचे सिद्धांत किंवा रोजगार व उत्पन्न सिद्धांत. त्यालाच थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्याला मुख्य 3 सिद्धांतांचा अभ्यास करायचा आहे. पहिला जो काही सिद्धांत किंवा नियम असणार आहे तो आहे सेचा बाजाराचा नियम. जे.बी. से या अर्थशास्त्रज्ञाने हा नियम मांडला म्हणून याला जे.बी. सेचा बाजाराचा नियम असं म्हटलं जातं. तर यामध्ये मागणीच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे आणि त्याचबरोबर पुरवठ्याचा देखील विचार या नियमामध्ये करायचा आहे. दुसरा जो काही महत्त्वाचा सिद्धांत असणार आहे तो आहे सनातन रोजगार सिद्धांत. सनातन रोजगार सिद्धांत जो आहे तो मांडण्याचं जे काही श्रेय आहे ते पिगू या अर्थशास्त्रज्ञांना जातं. परंतु जे काही सनातन अर्थशास्त्रज्ञ आहे त्यामध्ये डॉक्टर मार्शल आहे, जे.बी. से आहे, जे.एस. मिल, रिकार्डो, रॉबर्टसन, फिशर, एजवर्थ इत्यादींचा सनातन अर्थशास्त्रज्ञांमध्ये समावेश केला जातो. तर त्याचं श्रेय या विविध अर्थशास्त्रज्ञांना जातं. केन्सची सनातन रोजगार सिद्धांतावरील टीका. सनातन रोजगार सिद्धांत ज्या वेळेला मांडला गेला त्याच्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या होत्या, तर त्याच्यावर केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेली आहे. त्यानंतर चौथा जो काही महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला असणार आहे तो आहे केन्सचा रोजगार सिद्धांत. केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी हा सिद्धांत मांडला म्हणून याला केन्सचा रोजगार सिद्धांत असं म्हटलं जातं. केन्स यांनी हा जो काही रोजगार सिद्धांत मांडला त्यामध्ये 2 मुद्दे त्यांनी त्यामध्ये विचारात घेतले. पहिला जो काही मुद्दा घेतला तो म्हणजे प्रभावी मागणीचे तत्व, आणि दुसरा जो काही मुद्दा विचारात घेतला तो म्हणजे अर्थव्यवस्थेचा पूर्ण व अपूर्ण रोजगार पातळीला समतोल. नंतर चौथं जे काही आपलं प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणाचं टायटल आहे उपभोग, बचत आणि गुंतवणूक, कन्झम्पशन, सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. यामध्ये पहिला मुद्दा आहे उपभोग फलन. उपभोग फलन हा जो काही घटक आहे हा व्यक्तीच्या उपभोगाशी संबंधित आहे आणि त्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा त्यांच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर सरासरी आणि सीमांत उपभोग प्रवृत्ती काय आहे याचा देखील विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे. तिसरा मुद्दा आहे केन्सचा उपभोगासंबंधी मानसशास्त्रीय नियम. केन्स यांनी हा सिद्धांत मांडला म्हणून त्याला केन्सचा उपभोगासंबंधीचा मानसशास्त्रीय नियम असं म्हटलं जातं. केन्स यांनी यामध्ये हा जो काही नियम आहे हा नियम मांडताना व्यक्तीचा जो काही उपभोग आहे तो उपभोग व्यक्तीच्या मनाशी निगडित असतो म्हणून त्याला मानसशास्त्रीय नियम असं म्हटलेलं आहे. चौथ्या मुद्द्यामध्ये आपण उपभोग फलन किंवा उपभोग प्रवृत्ती यांच्यावर कोणकोणत्या प्रकारचे घटक परिणाम करत असतात त्यांचा विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे. पाचवा मुद्दा आहे बचत संकल्पना. बचत ही का महत्त्वाची आहे याचा विचार ह्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे किंवा बचतीचा हेतू काय असतो याचा विचार या मुद्द्यामध्ये आपण करणार आहोत. त्यामध्ये बचत 2 प्रकारची यामध्ये सांगितली आहे, सरासरी आणि सीमांत बचत प्रवृत्ती. त्याचमध्ये बचतीचा विरोधाभास देखील सांगितलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बचत जी आहे ती चांगली गोष्ट आहे असं सांगितलं जातं, परंतु स्थूल अर्थशास्त्रामध्ये बचत करणं ही वाईट गोष्ट आहे किंवा चुकीची गोष्ट आहे असं सांगितलं जातं. तर या संदर्भात सविस्तर जी काही चर्चा आहे ती येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. नंतर उपभोग आणि बचत यातील संबंध काय आहे, कारण की बचत आणि उपभोग याच्यामध्ये जो संबंध आहे तो आपण यामध्ये विचारात घेणार आहोत. 6वा मुद्दा आहे गुंतवणूक. अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कार्य जर सुरळीत करायचे असेल तर गुंतवणूक ही महत्त्वाची आहे आणि म्हणूनच यामध्ये आपल्याला गुंतवणुकीचा अर्थ विचारात घ्यायचा आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीचे जे काही प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत त्या गुंतवणुकीचे प्रकार देखील आपण ह्या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर गुंतवणुकीला चालना देणारे कोणकोणते घटक अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे आहेत त्याचा देखील विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे. पुढचा
मुद्दा असणार आहे गुंतवणूक फलन, त्याची संकल्पना आणि निर्धारक घटक आपल्याला यामध्ये बघायचे आहे. नंतरचा मुद्दा असणार आहे भांडवलाची सीमांत लाभक्षमता. भांडवल गुंतवणूक करत असताना जो काही फायदा आहे तो फायदा गुंतवणूकदाराला किती होणार आहे त्या संदर्भात भांडवलाची सीमांत लाभक्षमता ही विचारात घेतली जात असते. आणि भांडवलाच्या सीमांत लाभक्षमतेवर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहे त्याचा देखील विचार आपल्याला यामध्ये करायचा आहे. पुढच्या आणखी 2 संकल्पना महत्त्वाच्या आहे, ती म्हणजे गुंतवणूक गुणक. गुंतवणूक गुणक म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्याची किती पटीने वाढ होत असते त्या संदर्भात कान या अर्थशास्त्रज्ञाने गुंतवणूक गुणक ही संकल्पना मांडलेली आहे. त्यामध्ये केन्स यांचा उत्पन्न किंवा गुंतवणूक गुणक आणि उत्पन्न प्रसाराची प्रक्रिया ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर प्रवेग तत्व ही संकल्पना आपण अभ्यासणार आहोत. प्रवेग तत्व ही गुंतवणूक गुणकाच्या नंतरची जी काही प्रक्रिया आहे ते सांगण्याचं काम प्रवेग तत्व यामध्ये करत असते. तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण सेमिस्टरमध्ये हे जे काही 3रं सेमिस्टर आहे त्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस अभ्यासायचा आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सिलेबसच्या संदर्भात काही अडचणी असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये तशा प्रकारच्या सूचना देऊन किंवा प्रश्न विचारून आम्हाला कळवू शकतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.